हॅलो धन्यवाद सोनूजी आगिवले सर. तर मी विनंती करतोय आमच्या ग्राउंडचे मालक अर्थातच धनाजी विषय साहेब या पाटील या आपल्या व्यासपीठावर सरचे सरचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय मैत्री चषक ग्रामस्थ मंडळ खडकवाडी यांच्या प्रयत्नातून स्वप्न पाहिलेली स्वप्न साकार करणारी स्पर्धा. पहिलाच बॉल गुरुचरणपाडा विपक्ष आरेला पंच आमचे आपण पाहू शकाल अनंताजी निरगुडा साहेब आम्हाला इथे वळून सांगत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये केली जाते कवायत आणि पहिला बॉल आलाय व्हाईट बॉल. अगदी श्री गणेशाचा आलाय आरेला टीमचा व्हाईट बॉलने इथे मात्र एक धावफलकावर ऍड केली गेली आहे आणि आपण आमची A1 जोडे आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल. एका बाजूला विराजजी देशमुख साहेब आणि दुसऱ्या बाजूला विराजजी देशमुख साहेब आणि राहुलजी विशे साहेब यांना पाहतोय. तर पहिलाच बॉल व्हाईट फेकला, दुसऱ्या बॉल मोठा मारसा मात्र गलाला लागला गेलाय. फलंदाज इथे बाद झालाय. आपण पाहू शकाल छोट्या अगदी दोन्ही सख्खे बंधुराज मैदानावर खेळ करत असताना आपण पाहतोय आणि इथे मात्र छोट्या बाद झाल्या. एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेला टीमचा तारणहार इथे मात्र अगदी सोस्त्यात बाद झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर दत्ताला पाहतोय. टीम गुरुचरणपाडा संघाचा बाहुबली यावेळेस इथे पहिलं षटक टाकत असताना पहिला बॉल आला वाईट, दुसऱ्या बॉलवर विकेट. चला फलंदाज जायचं मैदानामध्ये आणि इथे आपण पाहू शकाल नवीन फलंदाज एंटर होतोय मैदानात. संदीपला पाहतोय. संदीप चालाय इथे 1 डाऊनला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे कोणता फलंदाज जबाबदारी घेऊन इथे खेळ चांगला करेल. गुरुचरणपाडा आरेला दोन्ही संघ मात्र अगदी दूरवरचा प्रवास इथं संपन्न करून इथपर्यंत पोहोचले. आपण पाहतो आमचे मान्यवर अर्थातच या ग्राउंडचे मालक धनाजी विशे साहेब यांचं इथे मंचावर होतं आगमन आणि त्यांचं करूया ग्रामस्थ मंडळ खडकवाडी संघाकडून गोड गोड कौतुक आणि सरचे स्वागत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ब्लास्ट केलाय. बॉल साला पहिल्या टप्प्यावर 1 बाउन्स सीमा रेषा पार आल्या आल्या दाखवलाय चौकार. सो मच यावेळेस पाहू शका ब्लास्ट केलाय आल्या आल्या इथे मात्र चौकार दाखवलाय. स्क्वेअर लेगला बॉल फेकून दिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदीप साठी. यावेळेस आडवा बॅट पंच करायचा होता, हॅमर दाखवायचा होता. इथे डॉट आलाय. दूरवर ठेवला. पाहिला फलंदाजाचा स्टान्स पाहायला गेला. गोलंदाज दत्ता भरपूर वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावर इथे मात्र गोलंदाजी केली जाते. स्लोअर बॉल फेकला. गतीमध्ये परिवर्तन. दूरवर ठेवला. डॉट बॉल आला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. आताचा बॉल देखील खाली ठेवला होता. टॅप केला आहे. इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव. जो फलंदाज आपण पाहिला बराच दिवशी नॉन स्ट्राईकला होता, जो की सलामीला आलाय महेशला पाहतोय, त्याला मात्र इथे स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं गेलंय. कुठेतरी आलेला संघाला माहिती आहे महेशची विकेट महत्वाची आहे. महेश मैदानावर थांबणं गरजेचं आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरमध्ये 25चा आकडा गाठायचा आहे. यावेळेस पंच केलाय. तिथे शतक सजवला. वेगाने बॉल चालाय. चटका दिलाय. निसटलाय. दुसऱ्या अटनमध्ये घेतलाय. निघाला. डायरेक्ट ही ढुकलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव पूर्ण झाली. चौथ्या धावेसाठी निघालाय आणि थांबवलंय. इथे मात्र संदीपने मात्र इथे थांबवले. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 3 धावा आल्यात. जिथे 1 धाव होती तिथे फंबल झाला. थ्रो चुकीचा आला. डायरेक्ट हिट आला आणि त्यानंतर 3 धावा. धाव फलकावर एकवटल्यात. आता पहिली ओव्हर दत्ता टाकत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 9 तर धावा अजूनही धाव फलकावर लागल्या गेल्यात. अजूनही काही बॉल शिल्लक असतील आणि या काही बॉल मध्ये संदीप मात्र इथे चांगली कामगिरी करेल का? कारण संदीपचा विचार केला तर पहिला बॉल फेस करत असताना चौकार दाखवलाय. हा बॉल इथे कट करायचा होता. हुक करायचा होता. दूरवर ठेवला. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉलवर शेवट झालाय गोड. 9व्या आकड्यावर पहिला गडी गारत पडलाय टीम आरेला संघाचा.
चमक डीजे संध्याकाळच्या सत्रामध्ये गुलाबी वातावरणामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केले जात आहे. मयूर आले गोलंदाजी ट्रॅक वर. चला फास्ट घ्या गुरचरण पाडा टीम. यावेळेस महेश आहे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज मयूरला पाहतोय. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. इथे मिस्टॅमिक शॉट बॉल मात्र डॉट आणि इथे छोटी धाव पाहायला मिळते. धावेसाठी निघालाय. स्ट्राईक घेण्याचं काम केलं जात आहे. पाव्या तू मय आणि इथे मैदानामध्ये विकेट नाही आहे. अर्थातच दोन्ही एंडनी मला वाटतं स्ट्राईक सोडणं महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे काही नियम आहेत. आपण पाहू शकाल जर का किपरच्या हातामध्ये बॉल असला तर धाव घेऊ शकत नाहीये. स्ट्राईक रोटेट होऊ शकत नाही. परंतु यावेळेस फंबल झाला त्यामुळे धाव आली. ती धाव मात्र धावफलकावर ऍड केली जाते. संदीपची मात्र विकेट टाकण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅट्समन स्ट्राईकला आणायचा होता. महेशला जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु यावेळेस संदीपला पाहतोय मैदानात उभा आहे. यावेळेस आणखी एक चांगला बॉल समोरून टोक केला जातो. उडवला जातो. वाईड बॉल. पंच सांगत असताना खराब चेंडू फेकला गेलाय आणि इथे आणखीन एक अतिरिक्त धाव कॉलिंग केली जाते. वन बाउन्सची इथे मात्र वॉर्निंग दिली गेली आहे गोलंदाज मयूरला. अगदी हाईटचा पुरेपूर फायदा घेत असताना गोलंदाजाला पाहतोय आपण. मयूर गोलंदाज ट्रॅकवर. आताचा बॉल जरासा बाहेर दिसतो. पंच आमच्याकडे बोलतील का. इथे पुन्हा एकदा फंबल झालाय आणि इथे काय नशिबाची साथ. 1+1 आणखीन 2 धावा धाव फलकावर ऍड केल्या जात आहेत. काय मात्र इथे नशीब पाहायला मिळत आहे. टीम आरेला संघ घरून मात्र नाश्त्यामध्ये जेवणामध्ये नशीब घेऊन निघालाय की काय आणि तेच काम इथे मात्र केले जात आहे. बॅटने मात्र धावा येत नाहीयेत परंतु बोनस वारंवार दिले जातात. टीम गुरसरणपाडा विपक्ष अरेला. आताचा फटका फसलाय. इथे शतक धावतोय. बॉल ठन झालाय. थांबलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि एक धाव पूर्ण झाली आहे. कुठेतरी वारंवार मोठे फटके खेळण्याच्या शोधात आहे फलंदाज महेश. स्ट्राईक साठी तडफडतोय परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक केलं जात आहे. कधी मात्र लांब ठेवला जातोय. कधी बॉल मात्र पुढ्यातून काढला जातोय. आताचा बॉल स्लोवर डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. स्विन अँड मिस. आणखीन एक डॉट. समोरून फिरवला जातो बॉलला. अगदी पाहायला गेले तर फलंदाजाच्या नजरेसमोरून बॉल मात्र टर्न केला गेला आणि आणखीन एक डॉट बॉल आला. आताचा बॉल पायावर जाऊन आदलाय. शरीराचा वेध. आणखीन एक बाईकच्या स्वरूपात धाव ऍड केली जाते. अगदी पाहायला गेले तर अजूनही 2 बॉल शिल्लक असतील आणि विचार केला टीम आरेला संघाचा फक्त एक चौकार आला आणि बाकी धावा मात्र चोरून मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. 15 या आकड्यावर 1 विकेट. कुठेतरी छोट्या बाद झाला. त्यानंतर अडचणीत सापडला टीम आरेला संघ. आताचा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल आला. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता मात्र मैदानामध्ये घडतंय काय. एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल. शेवटचा बॉल आहे. कोणता फलंदाजावर जबाबदारी दिली जाईल. शेवटचा बॉलवर एखादा मोठा फटका. सामन्यात मात्र स्कोरिंग वाढवली जाईल का की डॉट येईल. पाहूया नवीन फलंदाज अगदी पुरेपूर भरकोस ताकदीचा फलंदाज या शेवटच्या बॉलवर प्राचारण केला जातोय. किरण आलाय. एखादा मोठा हॅमर दिला जाईल का. भीमटोला मैदानावर पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज मयूर अगदी चांगली गोलंदाजी करतोय. कधी वेगावर टाकतोय तर कधी मात्र नियंत्रित स्लोअर डिलिव्हरी करतोय. कधी स्विंग करतोय कधी सरळ सोडतोय. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळाले गोलंदाज मयूरचे. अगदी चांगली ओव्हर टाकली गेली. 6 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना मयूरने. या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका एक सन्मानजनक स्थिती निर्माण करून देईल का आरेला संघाला. आताचा बॉल शॉर्ट पिच होता. खांद्या जवळून काढलाय आणि डॉट आलाय. अगदी पाहायला गेले तर पहिलं सत्र समाप्त झालंय. टीम आरेला संघाचं धावफलक लावलं गेलंय धावफलकावर 16. येणारे 12 बॉल आणि 17 धावेची गरज टीम गुरुचरणपाडा संघ. चला स्पीड अप करा गुरुचरणपाडा संघ. या लवकर बाहेर.
रवाना होत असताना गणेश आणि यशला पाहतोय गुरुचरणपाडा संघाची यापुढे सलामीची जोडी रवाना झाली आहे. गोलंदाज ट्रॅकवर आलेल्या संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका छोटूला पाहतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. धावा तर मी तर म्हणेन ही देखील 12 बॉल मध्ये भरपूर आहे. 17 धावा 12 बॉल आणि बनवायचे 17. पहिलं ओव्हर मध्ये अगदी सामना मात्र पाहायला मिळेल कशा प्रकारे कोणाच्या साईडने फिरवला जातोय. पाहूया गोलंदाज छोटू आलाय आणि 2 फलंदाज इथे मात्र पाहायला मिळतोय. गणेश आणि यशला पाहतोय बॅटिंग करत असताना गुरुचरणपाडा संघाचे हे 2 दिग्गज फलंदाज. बॉल आता शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये बनवायचे 17. पंचांचा ग्रीन सिग्नल. पंचांच्या डाव्या बाजून रनवेवर तयार. गोलंदाज छोटू. पहिला बॉल फेस केला जाईल छोटूचा. 12 बॉल 17 ची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस. कॅचचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. इथे काय घडतंय. कॅच सोडली की मॅच सोडले. येणार खाल आणि वेल मात्र सांगून जाईल. ते जीवदान मिळाला. पहिल्याच बॉलवर मोठा हॅमर पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस हॅमर केलाय. पंच आहे पॉवरफुल. बॉल जाईल. अर्धा डझन रन्स येतील. षटकार. चला गोलंदाज छोट्याला पाहतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र हॅमर दाखवला. षटकार आलाय. 10 बॉल 9 ची गरज. इथे मात्र डॉट बॉल येतील का. डॉट पासून फेकले जातील का. आताचा बॉल देखील चांगला पंच आहे. इथे देखील मोठा फटका आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये तुटून पडले फलंदाज पाहतोय आपण. इथे वारंवार गणेशच्या बॅट मध्ये मोठे फटके येतात. लवकर मॅच संपवण्याच्या घाईमध्ये फलंदाज गणेशला पाहतोय. आणखीन एक चौकार आलाय. चांगली बॅटिंग केली जाते. या पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धावा कुटण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे. आता पाहायला 3 बॉल आणि 12 या आकड्यावर खेळत असताना अजूनही 9 बॉल आणि आता धावांची गरज फक्त आणि फक्त 5 धावा. या बनवल्या जातील का. डिफेन्स केल्या जातील. छोट्याला पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल घेऊन कशा प्रकारे फेकला जाईल. हा बॉल इथे शॉट होता. पुन्हा एकदा कॅच उडालाय नो मॅन्स लँडला. 2 शतकचे प्रयत्न करतात. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली रणनीती पाहायला मिळते. आता फक्त आणि फक्त गरज आहे ती 3 धावेची. फलंदाज गणेश अगदी एका बाजूने किल्ला लढवतोय. त्याच्या सोबत आहे यश. 2 नॉन स्ट्राईक उभे. चला टॉस साठी यायचंय दात्रीची वाडी आणि त्यांच्या समवेत गुरुचरणपाडा बी या 2 संघाने ब्लास्ट केला. मॅच फिनिश होत असताना षटकार दाखवलाय. एका हाती किल्ला लढत असताना त्याची पहिल्या बॉल कॅच सुटली होती. एका बाजूने एक मॅच घेऊन गेलाय गणेश ऑन द फायर. षटकार. संघाचा कॅप्टन आणि गुरुचरणपाडा बी संघाचा कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये लगेच जॉईंट व्हायचंय.